हॅलो, वेलकम टू वाईब विथ वैभवी. ॲक्च्युली मला एक गोष्ट आवडली जी मी रँडमली वाचलेली. तर त्यामध्ये ग्रॅटिट्यूडचं खरं डेफिनेशन आहे. सो ती गोष्ट काय ती मी शेअर करते. कल्पना करा, तुम्ही एखाद्याला खूप प्रेमाने एक सुंदर ड्रेस किंवा एखादं घड्याळ भेट देता आणि तेव्हा ते म्हणतात की छान आहे पण माझ्या आवडीचा रंग नाही आहे, किंवा थँक्स पण मला दुसरा ब्रँडचं वॉच आवडतं, हे माझ्या ब्रँडचं नाही आहे. तुम्हाला कसं वाटेल? पुन्हा तुम्ही त्यांना काय द्याल? किंवा एखादी औपचारिकता म्हणून तुम्ही त्यांना विश कराल? असंच काहीचं विश्वही आपल्याशी वागतं. ते तुम्हाला आधीच खूप काही देऊन गेलं आहे. तुमचा श्वास, तुमची बॉडी, तुमचं माइंड आणि हे जीवन. पण जेव्हा तुम्ही तक्रार करता तेव्हा तुम्ही तो फ्लो थांबवता आणि जेव्हा तुम्ही म्हणता की धन्यवाद, मी खरंच खूप ग्रेटफुल आहे, धन्यवाद, मी खरंच खूप ब्लेस आहे, तेव्हा ते तुमच्या अधिक गोष्टींसाठी डोअर्स ओपन करतात. कृतज्ञता तुम्हाला जे आहे ते वाढवते. फक्त बोलून नाही, हां, की फक्त बोलायचं म्हणून की मनातून आपण रडतोय आणि हां आय एम ग्रेटफुल. नो नो, तुम्हाला ते मनापासून त्या गोष्टीची खरंच व्हॅल्यू असल्यासारखं तुम्हाला मनात जाणवलं पाहिजे आणि त्यातून तुमच्या तोंडून ते शब्द निघाले पाहिजेत. जेव्हा तुम्ही स्वतःला धन्य समजता तेव्हा तुम्ही आणखीन आशीर्वाद आकर्षित करता. किती छान स्टोरी आहे ना. ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रॅटिट्यूडचं इम्पॉर्टन्स कळतं की व्हाय ग्रॅटिट्यूड इज इम्पॉर्टंट, व्हाय ग्रेटफुल इज इम्पॉर्टंट. आणि दॅट्स वाय यू हॅव टू मेक वन नोट किंवा एक डायरी करा ज्यात तुम्ही रेग्युलरली ॲटलिस्ट 5 गोष्टी ज्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात. तुम्ही रेग्युलरली 5 गोष्टी सेम. थँक्यू फॉर गिविंग मी गुड बॉडी, थँक्यू फॉर गिविंग मी गुड लाईफ, थँक्यू फॉर गिविंग मी ब्रेथ, थँक्यू फॉर गिविंग मी वॉटर, थँक्यू फॉर गिविंग मी फूड. हे जरी लाईन्स लिहिले ना तरीही तुमच्या लाईफमध्ये खूप छान छान बदल घडून येतील. ट्रस्ट मी, ट्राय करून बघा.